नमस्कार. आज मी तुम्हाला हे लोकरीचं कमळ कसं बनवायचं आहे ते शिकवणार आहे. हे असं दिसतं. आता गौरी गणपती येत आहेत, त्यामुळे गौरीच्या हळदी कुंकवाच्या वेळेला आपण हे असं वापरू शकतो. ह्याच्यात हळदी कुंकवाचे करंडे ठेवता येतात. त्यासाठी आपल्याला हे असं एक पिवळं पण बनवून घ्यावं लागेल आणि एक लाल. असे हे 2 कलरचे आपल्याला कमळं बनवून घ्यायचे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे ही रेड आणि ही येल्लो असे लोकर. ही 4 प्लाय मी घेतलेली आहे. हे छोटेसे बारीकसे मणी लागतात. सगळ्यात छोटे आहेत, हे मोती आहेत. ही क्रोशेची एक सुई, दोरे. हे साहित्य आपल्याला लागणार आहे. चला तर मग आता आपण हे कमळ कसं बनवायचं ते बघूया. पहिल्यांदा आपण 5 साखळ्या घालून घेणार आहोत. 1 2 3 4 आणि 5. 5 साखळ्या घातल्यावरती ही जी पहिली साखळी आहे याच्यामधून आपण अशी सुई काढून घेणार आहे. आता 2 साखळ्या घालणार परत. आणि आता ह्या सर्कलमध्ये हे जे सर्कल तयार केलं आहे ह्याच्यामध्ये आपण 17 मोठे खांब घालणार आहे. 17. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17. हे असे आपण 17 मोठे खांब घातलेले आहेत. आता ह्या पहिल्यांदा ज्या 2 साखळ्या घातल्या होत्या ना त्याच्या चेनमधून आपण सुई काढून घ्यायची अशी. याच्यातून आणि ह्याचे. हे आता 17 खांबांचा आपला गोल तयार झालेला आहे. आता आपण दुसरी ओळ तयार करणार आहोत. ती सुरुवात करताना परत आपण अशा ह्या 2 चेन घातलेल्या आहेत आणि हे जे खांब आहेत हा इथे या 2 खांबाच्या मध्ये आपण एक आता मोठा खांब घेणार आहोत परत. आता 1
साखळी. आता हा जो पुढचा खांब आहे याच्यामध्ये परत एक मोठा खांब, परत एक साखळी, असं. आता हे आपल्याला शेवटपर्यंत असंच करत राहायचं. ही ओळ पूर्ण होईपर्यंत आपण प्रत्येक खांबामध्ये खांब, एक साखळी, एक खांब, एक साखळी असं करून घ्यायचं. ही दुसरी ओळ आहे, ही पूर्ण एक खांब, एक साखळी, एक खांब. अशी आपली दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे. असे हे आता 16 कप्पे तयार झालेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आता इथे ही ओळ आपण बंद करून घ्यायची. आता हे सगळे 16 कप्पे तयार झाले. तिथे आता आपल्या 16 पाकळ्या होणार आहेत. आता आपण तिसरी ओळ चालू करतोय. तिसरी ओळ करताना आता ही जी साखळी आहे या साखळीमध्ये आपल्याला 3 मोठे खांब घालायचे आहेत. एक, दोन, तीन. 3 मोठे खांब, एक साखळी, आणि परत त्याच साखळीमध्ये 3 मोठे खांब. 1, 2 आणि 3. जे आपण एक साखळी खांब घातला होता आधीच्या दुसऱ्या ओळीला, त्याच्या साखळीमध्ये आपण 3 खांब, एक साखळी आणि 3 खांब घालून घेतले. आता 2 चेन घालायच्या, 1 2. आणि हे जे पुढचे आहे कप्पा, हा जो पुढची चेन आहे, थोडक्यात या चेनमध्ये आपण परत सेम करणार आहे. 3 खांब, 1 2 3. 3 खांब, एक साखळी, परत त्याच चेनमध्ये 3 खांब, 1 2 3. हे असं दिसतंय. आता आपण परत 2 साखळ्या घालणार आहेत, 1 आणि 2. आणि ही पुढची जी साखळी आहे 2 खांबांच्या मधली, ह्याच्यामध्ये परत 3 मोठे खांब, 1 2 3 मोठे खांब, एक साखळी, परत त्याच चेनमध्ये 3 मोठे खांब, 3. परत 2 चेन आणि ह्याच्यात 3 खांब, एक साखळी, 3 खांब. ही तिसरी ओळ आपण ही पूर्ण करून घ्यायची. ह्या अशा आपल्या 16 पाकळ्या तयार झाल्या आहेत. 1 2 3. अशा ह्या सगळ्या मिळून 16 पाकळ्या तयार झाल्या. ही आपली तिसरी ओळ पूर्ण झाली आहे. आता आपण
चौथी ओळ करणार आहे. चौथी ओळ सुरू करताना परत मी अशा 2 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि हे जे 3 खांब घातले होते ते हे 1 आणि 2 ह्या 2 खांबांच्या मध्ये परत एक मोठा खांब घालणार. असा पुढच्या खांबामध्ये पण असा मोठा खांब घातला. आता ही चेन आली एक. तर ह्या चेनमध्ये आता परत 3 खांब, 1 साखळी आणि 3 खांब घालायचे. 1 2 3 3 खांब, 1 साखळी आणि परत त्याच चेनमध्ये 3 खांब. 1 2 3 हे आपण असे त्या एका साखळीमध्ये परत 3 खांब, 1 साखळी, 3 खांब घालून घेतले. आता हे पुढचे जे 3 खांब आहेत त्याच्यामध्ये 1 खांब घालून घ्यायचा. 1 आणि ह्याच्या दुसऱ्यामध्ये पण हा 1 झाला. असा हा अशी ही आपली एक पाकळी तयार झाली. आता पुढचं करताना मध्ये आपल्याला 1 2 3 साखळ्या घालायच्या आहेत आणि परत हे जे पुढचे 3 खांब आहेत त्याच्यामध्ये 1 खांब घालायचा मोठा. 1 2 असे 2 खांब झाले. आता ही जी साखळी आली याच्यामध्ये आपण परत 3 खांब घालणार आहेत. 1 2 आणि 3. 1 साखळी परत त्याच चेनमध्ये 3 खांब. 1 2 आणि 3. आता हे पुढचे जे खांब आहेत यांच्यामध्ये ह्या 2 खांबांच्या मध्ये परत 1 खांब, याच्यामध्ये 1 खांब, ही अशी आपली दुसरी पाकळी तयार झाली. अशा हे 16 पाकळ्या आपण तयार करून घ्यायच्या. प्रत्येक वेळेला असंच करायचं आहे की आता आपण 3 साखळ्या घालणार. 1 2 3 आणि हे जे 3 खांब आहेत यातला हे जे पहिले 2 आहेत त्याच्यामध्ये 1 खांब, त्याच्या पुढच्या ह्याच्यात पण 1 खांब, खांबात खांब आणि ही जी साखळी येते याच्यामध्ये 3 खांब. 1 2 3 खांब झाले. हे मग 1 साखळी आणि परत त्या चेनमध्ये 3 खांब. 1 2 3. आता हे जे 3 खांब आहेत त्याच्यामध्ये ह्याचे 2 खांब घालायचे. या 2 खांबात 1 खांब, त्याच्या पुढच्या 2 खांबामध्ये 1 खांब, परत 3 साखळ्या. 3. ही झाली आपली तिसरी पाकळी तयार. अशा रीतीने आपण हे सगळं चौथी ओळ पूर्ण करून घ्यायची. तर आपली ही चौथी ओळ पण पूर्ण झालेली आहे. ही अशी दिसते.
या अशा आपल्या 16 पाकळ्या आपण ह्या तयार करून घेतलेल्या आहेत. अशा दिसतात. अशा रीतीने ही आपली चौथी ओळ पण आपण पूर्ण केली. आता बंद करून टाकूया. नेहमीप्रमाणे ह्या इथल्या साखळीमध्ये आपण असं क्रोशा करून घेणार आणि हे आता आपली चौथी ओळ पण पूर्ण झाली. हे असं दिसतंय. आता आपण बंद करून टाकणार आहे. आपलं कमळाचं पूर्ण विणून झालेलं आहे. आता आपण आहे ना याला आता जर तुम्हाला याच्यापेक्षा जर मोठं कमळ करायचं असेल तर ह्या पाकळ्यांची उंची तुम्ही वाढवू शकता. ती अशीच सेम हीच प्रोसिजर चालू ठेवायची. पण त्याला हा बेस जो आहे ना हा पण थोडासा मोठा, जेवढं कमळ करायचं तेवढं मोठा बेस घ्यावा लागेल. ह्याच्यासाठी आपण 8 प्लायची लोकर पण वापरू शकतो. ती पण खूप छान दिसते. त्याचं कमळ त्याचं मोठं होतं असं. ते पण त्याच्यात आपण फ्लॉवर पॉट वगैरे ठेवू शकतो. हे मी आत्ता छोटं केलं आहे कारण मला ह्याच्यात हळदी कुंकाचे करंडे ठेवायचे. आता हे या पाकळ्या कशा जोडायच्या ते मी तुम्हाला सांगते. त्यातली ही एक पाकळी ही अशी इकडे ठेवायची, ही पाकळी पुढे घ्यायची, ही तिसरी पाकळी पण इथे पुढे घ्यायची आणि हा जो खांब आहे पहिला त्या खांबावर इकडचा खांब ठेवायचा आणि असं सुई आणि दोऱ्याने आपण त्याला शिवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये हा एक छोटा मणी घालायचा आणि परत असं शिवून घ्यायचं. हा मोती इथे फिक्स करून टाकायचा दोऱ्याने आणि इथे बंद करून टाकायचं. ही पाकळी अशी दिसते. आता दुसरी जोडताना आपल्याला परत सेम करायचं. सुई घेतली आपण ही आता ही जी पाकळी आहे ही पाकळी अशी पुढे घ्यायची आणि ही त्याच्या शेजारची जी पाकळी आहे ती अशी मागे घ्यायची. यातला पहिला हा जो खांब आहे तो ह्याच्या पहिल्या खांबावरती ठेवायचा आणि असं सुईने शिवून टाकायचं. एक मणी घालायचा छोटा पांढरा घेतलेला आहे मी हा. आता परत आपल्याला पुढची पाकळी फिक्स करताना अशीच प्रोसिजर करायची आहे. आता ही जी पाकळी आहे याच्या शेजारची ही इकडे मागे घालवायची आणि त्याच्या शेजारची इथे पुढे घ्यायची आणि मग ह्या पहिला खांब या खांबावरती ठेवायचा आहे. एक मोती घ्यायचा
आणि इथे बंद करून टाकायचं. अशा प्रकारे हे सगळ्या पाकळ्या आपण मोती लावून जोडून घ्यायच्या अशा. आता ही पुढची जोडताना ही पुढे घ्यायची, हिला मागे न्यायचं, मग ही पुढे ही मागे, असं करत आपण असे इथे मोती जोडून घेणार आहोत. अशा प्रकारे हे पिवळ्या लोकरीचं कमळ मी बनवून घेतलेलं आहे. हे आपलं पूर्ण झालं. आता असंच सेम हे लाल लोकरीचं कमळ बनवून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये आपण असे हळदी कुंकाचे करंडे ठेवू शकतो. हे असे सुंदर असं गौरीच्या हळदी कुंकासाठी आपण बनवून घेऊ शकतो. तेव्हा माझा जर हे चॅनल तुम्हाला आवडत असेल, हा आत्ताचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.